नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने कढी बनवणार आहोत. कढी फुटू नये यासाठी काही टिप्स देणार आहे. तर पहा, या ठिकाणी मी दही लावलं होतं अर्धा लिटर दुधाचं. घरीच दही लावलं होतं. मस्त छान असं जाडसर दही लागलं आहे पहा. आता साहित्य काय काय लागतं ते पाहूया. मीठ घेतलं आहे, मेथी घेतलेली आहे, मेथीचे दाणे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण घेतलेलं आहे, हिंग, कढीपत्ता, हळद एवढे साहित्य घेतलेलं आहे पहा. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे दही लावून घेतलं होतं ते दही मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालते मी. छान असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आपल्याला. तर आता कढई तापायला ठेवली होती, त्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये आपण जिरं, हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत पहा. मिरच्या देखील छान अशा परतून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता लसूण घालून घेतला आहे, बराचसा लसूण घातला आहे. मेथीने काय होतं, आणखी मेथी टाकल्याने आणखी चव छान लागते कढीची पहा. कढीपत्ता घातलेला आहे, छान असं परतून घ्यायचं आपल्याला. परतलं की आता त्यामध्ये मेथीचे दाणे घालून घेते मी. हे पहा, ते देखील छान असे मस्त 1 मिनिटभरासाठी छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला पहा. छान असे भाजले की त्यामध्ये हिंग घालून घेतलेला आहे, हळद घातलेली आहे 1/2 चमचा. मस्त असं भाजलेलं आहे पहा. आता खरपूस भाजलं आहे मस्त. कोथिंबीर घालते वरून, गॅस कमी करते जरा. आता यामध्ये आपण जे वाटून घेतलं होतं दही आणि बेसन ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला जसं पातळ हवे असेल त्या पद्धतीने पातळ करू शकता. मी या ठिकाणी 1 ग्लासभर साधारणतः पाणी घालते पहा. थोडीशी पातळ करते. हे पहा, छान अशी मस्त मोठ्या गॅसवर छान उकळी काढून घ्यायची आपल्याला पहा. छान अशी खळखळ उकळी मस्त येऊन द्यायची आपल्याला. मीठ घातलेलं आहे आपण अजून. मीठ एकदम मी लास्टला सांगते कधी घालायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पहा. मस्त अशी छान उकळी आलेली आहे कढीला पाहू शकता. आता गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे पहा. छान उकळी आलेली आहे पाहू शकता तुम्ही. तर गॅस बंद केला की यामध्ये मीठ घालून घ्यायचं आपल्याला पहा. छान मस्त अशी कढी झालेली आहे पाहू शकता तुम्ही. खायला सुद्धा तितकीच भारी लागते. मेथीची दाणे टाकली की आणखी चव छान लागते त्याची. आता त्यामध्ये मीठ घालून घेते मी. अशा पद्धतीने आवडली तुम्हाला कढी तर नक्की बनवून पहा. तसेच तुम्ही भातासोबत गरमागरम खाऊ शकता. पचनासाठी देखील चांगली असते, शरीराला थंडावा देते कढी पहा. अशा पद्धतीने आपली अगदी सोप्या पद्धतीने कढी बनवून झालेली आहे. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.